बालपण ते झुलायाचे, बालपण ते झुलायाचे, अंगा खांद्यावर खेळायचे, राग लोभाने जाने वाढविले, दिली झेप गगनात, कळ्या फुलासम जीवन हे फुलविले, कळ्या फुलासम जीवन हे फुलविले. अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम, अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम. प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम. पद्मजा वयाच्या 6-7 वर्षापासून रेडिओ ऐकून तशाचे तशी गाणं म्हणायची. एकदा माझे मित्र उस्ताद हालिम जाफर खान हे माझ्याकडे आले होते. त्यांना मी आधीच बोललो होतो की माझी मुलगी चांगली गाते. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बोलवा, मला ऐकायचं आहे. ही त्यावेळी 6-7 वर्षाची होती. त्यावेळी हिनं एक गाणं म्हणून दाखवलं. कुठलं गाणं म्हटलं असेल? मला त्यावेळी एकमेव एक हिंदी गाणं येत होतं, ते म्हणजे नयनमय बदराच आहे. हे मी गाणं त्यावेळेला त्यांना म्हणून दाखवलं. ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यापुढे तुम्ही अजिबात टाईम वेस्ट करू नका, तिला चांगल्या गुरुकडे न्या आणि गाणं शिकवा. आईला आणि बाबांना दोघांनाही संगीताची आवड, क्लासिकलची आवड, नाट्यसंगीताची आवड. त्यामुळे आमच्या घरी त्यावेळी LP रेकॉर्ड्स वाजायच्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, पंडित पलुस्कर, DV पलुस्कर, किशोरीताई, जसराजजी ह्यांच्या LP रेकॉर्ड्स वाजायच्या. आणि त्यामुळे क्लासिकल संगीत आपोआप लहानपणी कानावर पडत होतंच. शिवाय एक असा किस्सा आठवतो मला की बाबा मला बालमोहनमध्ये उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान साहेबांच्याच एका कार्यक्रमाला घेऊन गेले होते. आणि त्यावेळी मला अजिबात क्लासिकलची आवड नव्हती आणि काही कळतही नव्हतं. आणि मला कळावं, हे संस्कार व्हावे म्हणून बाबा मला घेऊन गेले. आणि मी त्यांच्या मागे टुमणं लावलं होतं, आता आपण घरी कधी जायचं, आता आपण घरी कधी जायचं. आणि ते म्हणाले नाही, हे तू ऐक, खूप चांगलं आहे, हे तुला ऐकलंच पाहिजे. आणि थोड्या वेळाने मी त्यांच्या मांडीवर झोपून गेले होते. पण ते काही का असे ना, त्यांची जिद्द की आपल्या मुलांनी चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं, चांगलं करावं. संस्कार म्हणजे असे की आमच्या घरी सर्व कलावंतांचा राबता असायचा. म्हणजे काय, साहित्यातले दिग्गज मंडळी, संगीतातली दिग्गज मंडळी, सर्व. म्हणजे आता शांताबाई शेळके आमच्या घरी यायच्या, पु ल देशपांडे आमच्याकडे यायचे आणि आले की पेटी काढून ते तासन तास वाजवत बसायचे. मला अत्यंत अभिमान वाटतो की अशी थोर मंडळी आमच्याकडे येऊन त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. नाना, तुम्हाला एक आठवत असेल जेव्हा श्रीलंकेच्या प्रेसिडेंटनी तुम्हाला दोघांना तिथे एक्झिबिशन करण्यासाठी जेव्हा निमंत्रित केलं होतं, ती आठवण तुम्हाला आहे का? हो, आठवण आहे. जरा सांगाल का आम्हाला? श्रीलंकेहून त्यांचा एक हाय प्रिस्ट म्हणून विशेष प्रतिनिधी भारतात आला होता. आणि तो का आला होता तर श्रीलंकेचे प्रेसिडेंट विल्यम गोपल्लवे ह्यांचा पोर्ट्रेट करण्यासाठी भारतामधून त्यांना एक उत्तम आर्टिस्ट पाहिजे होता. त्याप्रमाणे हिची निवड करण्यात आली आणि हिच्याबरोबर मी पण, आम्ही दोघे श्रीलंकेत गेलो. त्यांना मुद्दाम आमंत्रण दिलं होतं की तुम्ही पण या, तुम्ही आर्टिस्ट आहात आणि तुमचा सहभाग पाहिजे. हे पहिलं माझं इंटरनॅशनल एक्झिबिशन होतं. आणि त्यावेळी मिसेस गोपल्लवे ह्यांचा पोर्ट्रेट हिनं 1 तासात केला. त्यावेळी प्रेसिडेंटनं उद्गार काढले की दिस इज बेटर दॅन द ओरिजिनल. आणि ते सुरुवातीला जरी तयार नव्हते
त्यांना वेळ बायकोचा नसल्यामुळे. बायकोचा पोर्ट्रेट बघितल्यानंतर ते म्हणले आता मी बसतो, माझा पोर्ट्रेट कर. त्याप्रमाणे हिनं गोपलेवेंचा पोर्ट्रेट एका तासात केला आणि ते इतके सरप्राईज झाले की ते म्हणाले शी इज लाईटनिंग पोर्ट्रेटिस्ट. आणि हे प्रसिद्ध झालं. मी घरात सर्वात लहान, मला घरी सर्वजण भाई म्हणून हाक मारतात. आणि मी एक घरात शेंडे फळच लहान असल्यामुळे, आणि सर्व लहान असल्यामुळे फार प्रेम करतात माझ्यावर. अगदी सांगायचं म्हटलं तर बाबांनी सर्वांवरतीच एकसारखं प्रेम केलं, कोणाची पार्शलिटी अशी केली नाही. आणि तरीसुद्धा दोन्ही बहिणी माझ्यावरती दादागिरी करायच्या भरपूर, अजूनही करतात. आणि मी छोटा असल्यामुळे ते होत असावं कदाचित, पण मला आवडतं त्याने दादागिरी केलेली. आणि त्यांच्या दादागिरीला मी आवर्जून प्रेमपूर्वक रिस्पॉन्सही देतो. पण पार्शिलिटी म्हटलं तर बाबांनी पद्मजावरती पार्शिलिटी केली असं मला वाटतं, कारण तिचे पार्शी फीचर असल्यामुळे कदाचित असावं. तर नाही तूच त्यांचा सगळ्यात जास्त लाडका आहेस. एक तर मुलगा म्हणून असेल कदाचित, परंतु मला आठवतं मागच्या वर्षी हॉस्पिटलमध्ये पण नाना असताना रात्रभर मी जागायचे आणि दिवस सुरू झाला की मी झोपायचो. नाही दिवस सुरू झाला की नानानं सारखी ओढ लागलेली असायची, भाई कधी येणार, भाई कधी येणार. भाईच्या नावाचा सारखा जप चाललेला असायचा. तेव्हा तूच सगळ्यात लाडका. आम्हाला ते इंग्रजी शिकवायचे. त्यांना वाटायचं की आमचं इंग्लिश खूप छान असावं. आम्ही बालमनचे विद्यार्थी, तर त्यामुळे आम्हाला नुसतं छान असावं का की त्याचं व्याकरणसुद्धा उत्तम असावं, म्हणून ते आमच्याबरोबर तडखडकर इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचे. आणि व्याकरण करून घेत असताना हातात त्यांच्या पट्टी असायची. ती पट्टी बघूनच आम्हाला काही सुचायचं नाही. तो एक किस्सा सांग ना आमचा तो ब्रॉट. आणि हां, एकदा आंबे आणले होते आमच्या घरी आणि ते आंबे मी खायला गेले, त्या मला म्हणाले थांब, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आम्ही हे आंबे विकत आणले, हे तू कसं सांगशील इंग्रजीत? तर मी विचार केला की बायचा भूतकाळ होतो बॉट आणि ब्रिंगचा भूतकाळ होतो ब्रॉड. आता ब्रिंग आणि ब्रॉड हे एका ह्याच्यामध्ये कसं काय घालायचं? तर मी बराच वेळ विचार करत राहिले की मला म्हणायला आंबे खाता येतात, सांगता येत नाहीत कसं. आंब्यांच्या गोड फळावरनं एक गोड आठवण सांगायची वाटते. ती आठवण केल्यानंतर मला फार कडू वाटते. पण एकदा असेच बाबा बसले होते काम करत आणि मला म्हटलं तू ते तडकरतं घे आणि इंग्लिशचं वाचन कर. आणि मध्येच म्हणाले अरे गोचा पास्ट टेन्स काय? आणि मी लगेच म्हटलं गोड. तर मला वाटले थांब, त्यांनी त्याच्यानंतर माझा गोड समाचार घेतला. तर ती आठवण अजूनही माझ्या मनात आहे. मी बाबांवरती त्यांच्या स्वभावाबद्दल 2 ओळी केलेल्या आहेत. बाबा आमचे खूप तापट, पटकन त्यांचा राग येतो आणि मावळतो सुद्धा तसाच. आता येत नाही. हां, आता खूपच कमी झाला वया परत वेळ. लख लख तारा तेजाचा हा, लख लख तारा तेजाचा हा बुद्धिमान तामसी, लख लख तारा तेजाचा हा बुद्धिमान तामसी. पिता जरी हा माझा असला, पिता जरी हा माझा असला, भयभीते कापसी. अशी आमची लहानपणी अवस्था व्हायची. अजूनही आदरयुक्त भीती आहेच. त्यामुळे आम्ही आमच्या आईबाबांचा एकही शब्द खाली पडू देत नाही आणि त्यांचा वक्तशीरपणा. त्यामुळे कुठलीही गोष्ट आत्ता झाली पाहिजे म्हणजे आत्ता झाली पाहिजे, ताबडतोब. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला कळलं की कला समृद्ध जीवन जगायचं म्हणजे काय, हाच आदर्श आमच्यासाठी आहे. आणि त्यांनी जे काही आमच्यावरती संस्कार घडवलेले आहेत, कला वैभव आम्हाला जे काही दिलेलं आहे, ती शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे आणि आम्हाला आमचं आयुष्य संपन्न करते. बाबांचं परफेक्शन आणि हार्डवर्किंग याचं दोन्हीचं संमिश्र जे फळ मिळतं त्यातनं, ते त्याचा आस्वाद घेणं फार मजेदार असतं. आणि लोकांकडनंही मग वाहवा मिळते. आणि आपल्या चांगल्या कामाचं म्हणजे दर्जेदार जर काम असेल त्याचं निश्चितच फळही दर्जेदारच असतं. त्याच्यामुळे आम्ही दरवेळेला त्यांच्या कामाची जी पद्धत आहे तीच फॉलो करतो आणि त्यांचाही गाईडन्स घेतो. पूर्वी ज्यावेळी मी बाहेर पडायचो घरातून, त्यावेळी आमची मित्रमंडळींना आम्ही सांगायचा की ही आमची मुलं आहेत आणि प्रत्येक मुलाबद्दल मला कसा अभिमान वाटतो, कशी कर्तृत्वान आहेत असं मी त्यांना सांगायचो. पण आज परिस्थिती बदललेली आहे. ते मला त्यांचे वडील म्हणून ओळखतात.
क्या बात. पद्मजाबद्दल काय सांगावं. हा माझा मुलगा माझ्या प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये त्यानं इतकं नाव कमावलेलं आहे ह्या वयात की तोड नाही. हिच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. ती चित्रकर्ती आहे. दरवर्षी इथं मुंबईला येऊन अमेरिका येऊन प्रदर्शन भरवते आणि जगात इतर ठिकाणीही अनेक तिची एक्झिबिशन झालेली आहे. लंडन हां. अशा ठिकाणी. आणि मला त्याच्याबद्दल फार अभिमान आहे. बाबांच्या परफेक्शनच्या कामासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आर्टच्या संदर्भात तर पूर्वी न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंटिंगसाठी हे फोटोग्राफ्स वापरणं फार कठीण व्हायचं. त्याच्यासाठी Clarity नव्हती त्याला. क्लॅरिटी येत नसे आणि लाईट शेड वगैरे प्रिंट बरोबर होत नसे. काय कशाचा फोटो आहे क्लिअर कळणं अवघड असायचं. त्याच्यासाठी बाबांना लोक अप्रोच करत आणि स्क्रेपर बोर्ड या आर्टचा अत्यंत बाबा नावाजलेले आर्टिस्ट होते तेव्हाचे. तर त्यांना स्क्रेपर बोर्ड बनवून त्याचं रिप्रोडक्शन करायचे. ते पेपरमध्ये फार उत्कृष्टपणे त्याचा प्रिंट यायचा. उदाहरणार्थ ही रिक्षा आहे, याचा हा जो फोटो आहे रिक्षाचा, हा जर प्रिंट करायचा म्हटला पेपरमध्ये तर काही दिसणार नाही, सगळं ब्लॅक अँड व्हाईट असं दिसणार. याचप्रमाणे याचा हे बघता येईल तुम्हाला, हे स्प्रे पेंटिंग वर्क म्हणतात. तर याचंही रिप्रोडक्शन अशा पद्धतीने प्रिंटिंग चांगलं होण्यासाठीच हे काम करण्यात आलं आहे. आणि ही मशीन आहे, लेथ मशीन. आणि याचे विविध पार्ट असा फोटो जर बघितला तर प्रिंटिंग करणं फार कठीण आहे, म्हणजे रिप्रोडक्शन बरोबर येत नाही. त्याच्यासाठी स्प्रे पेंटिंगचा वापर करून हे अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. जुनं काम आहे आणि याचं रिप्रोडक्शन फार स्पष्टपणे हे चित्र दिसतं प्रिंटिंग केलेल्या पेपरमध्ये. हे बाबांनी स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट केलेलं आहे आणि हे सुद्धा स्क्रेपर बोर्डवरच केलेलं आहे. आणि याची सर्वात गंमत अशी की प्रत्येक चित्रामध्ये त्यांची स्वाक्षरी SF आणि SAP असं शॉर्ट, ती गंमत सांगली. आत्तापर्यंत माझ्या तिन्ही मुलांनी मला कधीही कोणत्याही बाबतीत विरोध असा केलेला नाही. आणि ती तिन्ही मुलं आज्ञाधारक आहेत, ह्याचा मला अभिमान वाटतो. तिघही भावंड अतिशय भाग्यवान आहोत की असे आई बाबा आम्हाला मिळाले की ज्यांनी आम्हाला कलांची, अनुभवांची आणि संस्कारांची शिदोरी अगदी आयुष्यभर पुरेल आणि त्याचा आनंद घेता येईल अशी आम्हाला बांधून दिली. समृद्ध आयुष्य कलावंतांचं कसं जगावं याचा आदर्श आहे माझे नाना म्हणजे. आणि आई आयुष्यात परफेक्शन कसं असावं आणि मुलांवर कसं छान प्रेम करून त्यांना त्यांचं अपब्रिंगिंग कसं छान प्रमाणे करावं हे शिकायचं आमच्या बाबांकडून, आईकडून. त्यांना आमचा सलाम. नमस्कार करता. कल्याण हो. सर्वस्व तुझला लाभुनी माझ्या घरी मी पाहुनी सांगू कसे सारे तुला सांगू दिसतोस मजला